विद्यार्थी मित्रांनो, मराठा साम्राज्याचा इतिहास बघत असताना आपण भाग 1 बघितला। त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, राजाराम महाराज, ताराबाई यांना आपण बघितलं। भाग 2 मध्ये आपण बघितलं की मराठा साम्राज्यामध्ये म्हणजे मराठाचा जो इतिहास आहे याच्यामध्ये पेशवाईचा उदय कसा झाला। त्यानंतर आज आपल्याला बघायचा भाग 3 ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांचे बंधू व्यंकोजी राजे भोसले यांच्याविषयीचा इतिहास। व्यंकोजी राजे भोसले हे छत्रपती शिवाजी महाराज यांचे भाऊ होते। हे बऱ्याच लोकांना माहीत नाही, परंतु या व्हिडिओच्या मार्फत म्हणजे या ऑडिओ स्वरूपात लेक्चरच्या मार्फत तुमच्यापर्यंत ही माहिती मी पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे। बघा, सर्वांनाच माहीत असेल की शहाजी राजे भोसले यांना 3 पुत्र होते। 3 पुत्र म्हणजे एक होते संभाजी राजे भोसले, ते होते थोरले, त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज, त्यानंतर व्यंकोजी राजे भोसले, अशा प्रकारे 3 पुत्र शहाजी राजे भोसले यांना होते। तर बघा, व्यंकोजी राजे हे शहाजी राजे भोसले यांचे सुपुत्र होते। व्यंकोजी राजे यांच्या आईचे नाव तुकाबाई होते, परंतु छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आईचे नाव तर जिजाबाई होते। मग हे बंधू कसे, तर हे सावत्र बंधू होते, म्हणजे सावत्र भाऊ होते। तर व्यंकोजी राजे छत्रपती शिवाजी राजे यांचे सावत्र भाऊ होते। व्यंकोजी राजे यांना एकोजी राजे असंही म्हणत। वर्तमान तामिळनाडूमधील तंजावर येथे त्यांनी मराठा राज्य स्थापन केले होते। 1674 पासून त्यांनी तंजावरला शासन केले। त्यानंतर व्यंकोजी राजेंनी जर बघितलं तर रामायणाची तेलुगू आवृत्ती द्विपद रामायण लिहिले। व्यंकोजी राजे हे तंजावरचे भोसले घराण्याचे पहिले राजे होते। त्यांचा मृत्यू जर बघितला आपण तर 1684 मध्ये झाला। छत्रपती शिवाजी महाराज 1680 ला गेले आणि व्यंकोजी राजे भोसले 1684 मध्ये गेले। त्यानंतर जर बघितलं आपण तंजावरच्या भोसले घराण्यात व्यंकोजी राजेनंतर शाहूजी पहिले, सरफोजी, तुकोजी, प्रतापसिंग, तुळजाजी, त्यानंतर दुसरे सरफोजी, त्यानंतर दुसरे शिवाजी असे राजे होऊन गेले। भोसले घराण्याने तंजावर येथे 1855 पर्यंत राज्य केले। सरफोजी दुसरे यांनी म्हणजे यांचे गादीवर असलेले पुत्र जे होते ते म्हणजे शिवाजी यांनी 1833 ते 1855 पर्यंत कारभार बघितला, परंतु हे निपुत्रिक वाढल्याने इंग्रजांनी तंजावर संस्थान 1855 मध्ये खालसा केले। बघा, तंजावर मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचे जे भाऊ होते ते म्हणजे व्यंकोजी राजे भोसले यांनी काय केले, यांचे राज्य तिथं होते, परंतु यांच्या घराण्यामध्ये जर बघितलं तर शिवाजी दुसरे जे होते यांचा मृत्यू झाला परत 1855 ला। परंतु 1855 ला ज्यावेळेस मृत्यू झाला त्यावेळेस ते निपुत्रिक होते, म्हणजे त्यांना कुठल्याही प्रकारचा पुत्र नव्हता आणि इंग्रजांनी त्यावेळेस एक नियम केला होता की वारसा हक्क नामंजूर केला होता। म्हणजे त्यावेळेस ज्यांना वारसा म्हणजे सरळ ज्यांच्या घरामध्ये राजाच्या जन्मी जर पोरगा नसेल तर त्यांचं संस्थान खालसा केलं जात होतं। मग याच पद्धतीनं काय झालं, व्यंकोजी राजे भोसले यांचं जे संस्थान होतं, यांचा जो शिवाजी पुत्र होता हा सरफोजी दुसरे यांचे गादीवर आलेले पुत्र होते शिवाजी, यांचा मृत्यू झाल्यानंतर ते निपुत्रिक वाढले, म्हणजे त्यांना पुत्र नव्हता, त्यामुळे काय 1855 मध्ये हे संस्थान काय झालं, खालसा झालं। तर बघा, पुढे जर बघायचं झालं तर तंजावरचे सर्वच मराठी राजे विद्या व कलांना आश्रय देणारे होते। संस्कृत, तेलुगू, तामिळ, मराठीतून ग्रंथरचना करून घेणारे होते। त्यानंतर तुकोजींनी संगीत सारामृत हा संगीतावरील ग्रंथ लिहिला। शाहूजीच्या काळात अनेक तमिळ नाटके लिहिली गेली। त्यांनी शहाजीपुरम नावाचे गाव वसवले। तसेच सरस्वती महाल ग्रंथालयात हस्तलिखितांचा अमृत संग्रह केला। त्यानंतर हे हस्तलिखित ग्रंथाचे जगातील सर्वात मोठे ग्रंथालय। बघा, जगातील सर्वात मोठे ग्रंथालय हा प्रश्न आपल्याला माहित असायला पाहिजे की जगातील सर्वात मोठे हस्तलिखित ग्रंथालय कुठे आहे, तर ते हस्तलिखित ग्रंथालय कुठे आहे तर सरस्वती महालमध्ये। कुठे, सरस्वती महालमध्ये हे आहे। त्यानंतर हे कोणी स्थापन केलं होतं ते आपल्याला माहित असायला पाहिजे, या मराठा साम्राज्यांनीच केलं होतं। तर बघा, शाहूजी व दुसरे सरफोजी यांना स्थापत्य व वैदिक शास्त्रात रस होता। तसे दुसरे सरफोजी यांना पाश्चात्य वाङ्मयातही गोडी होती। आता शाहूजी व दुसरे सरफोजी यांना काय स्थापत्य वैदिक शास्त्रात म्हणजे काय इंजिनिअरिंग म्हणतो आपण, सिव्हिल इंजिनिअरिंग सध्या आणि मेडिकल म्हणतो त्याला, याच्यामध्ये काय होता, रस होता। तसेच दुसरे सरफोजी यांना पाश्चात्य वाङ्मयातही गोडी होती। मराठा राजांनी तंजावरमध्ये धर्मशाळा व अन्नछत्रे बांधली। सर्व राजे परधर्म सहिष्णू होते। तंजावर संस्थानाने सांस्कृतिक क्षेत्रात स्पृहणीय प्रगती केली होती। भोसले काळात तंजावर हे विद्या व कलेचे
केंद्र बनले. तेथील मराठीला तंजावर मराठी म्हणतात. ती महाराष्ट्राच्या मराठीपेक्षा वेगळी मराठी आहे. बघा, ती आपल्याला तिकडची मराठी बघायला मिळते, ते थोडी वेगळीच आहे. त्यानंतर सोबत एक गोष्ट आपल्याला माहीत असायला पाहिजे, छत्रपती शिवाजी महाराज यांचे जे वडील होते शहाजी राजे भोसले, शहाजी राजे भोसले यांचा मृत्यू झाल्यानंतर, यांचा मृत्यू मी तुम्हाला सांगितलंच होतं की घोड्यावरचा पाय वेली तटकल्या, म्हणजे वाघाची शिकार करत असताना घोड्यावर होते ते, घोड्याचा पाय वेली तटकला आणि ते खाली पडले आणि याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचे जे वडील होते म्हणजे शहाजी राजे भोसले यांचा मृत्यू झाला होता. हे तुम्हाला सांगितलेलेच आहे. परंतु यांचा मृत्यू झाल्यानंतर त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्रामध्ये इकडे मोहिमांवर होते. मग अशा वेळेस व्यंकोजी राजे भोसले यांनी काय केलं, छत्रपती शहाजी राजे भोसले यांना यांचा जो अंतिम संस्कार असते त्यांचा अंतिम संस्कार तिकडे केला. त्यानंतर सोबतच छत्रपती शहाजी राजे यांची समाधी सुद्धा त्यांनी त्यांच्याच भागामध्ये बांधलेली होती. अशा प्रकारे हे काय आहेत, व्यंकोजी राजे भोसले आहेत की हे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मराठा साम्राज्याचा एक भागच आहे असं म्हणायला सुद्धा हरकत नाही. तर बघा, हा इतिहास सुद्धा आपला महत्वाचा आहे. हा बऱ्याचशा जवळपास 70 ते 80% लोकांना माहित नाही की व्यंकोजी राजे भोसले हे छत्रपती शिवाजी महाराज यांचे सावत्र भाऊ होते. यांचं सुद्धा एक साम्राज्य स्थापन झालेलं होतं. या गोष्टी लोकांना माहीत नसतात. मग हे लोकांच्या समोर आणाव्यात, त्याकरता आपण या ऑडिओ स्वरूपात लोकांपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास मांडण्याचा प्रयत्न केला. तर हा या भाग 3 झालेला आहे. आता आपण परत काय करणार आहोत, भाग 4 मध्ये बघणार आहोत की भारतामध्ये मुस्लिम लोकांचं साम्राज्य कसं स्थापन झालं, म्हणजे मुस्लिम लोक कसे आले, त्यांची एंट्री भारतामध्ये कशी झाली, ते आपण सविस्तर पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. चॅनलला तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या सर्वच प्रिय लोकांपर्यंत या व्हिडिओला शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.